सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना नवा कलाटणी देणारी घटना समोर आली असून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वाद आता थेट पोलीस प्रशासन आणि राज्य पातळीवरील सत्ता संघर्षापर्यंत पोहोचला आहे। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता। या वादामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने काही निर्णय घेतले होते, मात्र त्यावरूनच वाद अधिकच चिघळला। या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान भवनात आक्रमक भूमिका घेत जिल्हा पोलीस प्रमुख तुषार जोशी यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवले। त्यांनी जोशी यांच्यावर कारवाईची मागणी करत सरकारवर दबाव आणला। यानंतर प्रशासनाने तातडीने निर्णय घेत तुषार जोशी यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले। मात्र या निर्णयावर नंतर नाट्यमय वळण आले। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत तुषार जोशी यांच्या निलंबनाचा निर्णय मागे घेण्याचे आदेश दिले। या आदेशानंतर प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करत निलंबन रद्द केले। दरम्यान निलंबन रद्द झाल्यानंतर तुषार जोशी यांनी आज सातारा येथे आपल्या कार्यालयात हजर होत पुन्हा कामकाजाची सूत्रे हाती घेतली। त्यांच्या पुनरागमनामुळे जिल्हा पोलीस प्रशासनात पुन्हा स्थिरता येण्याची चिन्हे दिसत आहेत। या संपूर्ण घडामोडींमुळे जिल्ह्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे। विशेषतः पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या भूमिकेनंतरही निलंबनाचा निर्णय मागे घेण्यात आल्याने त्यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। एकूणच सातारा जिल्हा परिषद निवडणुकीपासून सुरू झालेला हा वाद आता राज्य पातळीवर गाजत असून पुढील काळात याचे राजकीय परिणाम काय होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विकास भोसले, सातारा।